मित्रहो नमस्कार. लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी म्हणजे उद्या जाहीर होत आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाखाली पुन्हा एकदा BJP सरकार केंद्रामध्ये आरूढ होणार आहे. अर्थात हा एक्झिट पोलचा अंदाज आत्ताचा असला तरी निवडणूक होण्यापूर्वीसुद्धा हा सर्वमत अंदाज होता, सर्वांचा अंदाज होता किंवा सर्वांचा विश्वास होता की नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. फक्त उत्सुकता याची होती की जागा कमी होतील, जास्त होतील. ज्या ठिकाणी अटीतटीच्या लढती होत आहेत त्या ठिकाणी नेमका कोण जिंकेल, याच काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्याचं चित्रसुद्धा एक्झिट पोलने रविवारी स्पष्ट केलं. आता एक्झिट पोल हा एक ठराविक मतदारांशी बोलून व्यक्त केलेला अंदाज असतो, त्यामुळे तो कितपत खरं ठरेल आणि कितपत खोटं ठरेल हा एक संशोधनाचा भाग आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मात्र BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला फटका बसेल हे मात्र निश्चित आहे. आता तो किती जागांचा बसेल हे आताच्या काळात सांगता येणं कठीण आहे. पण जी युतीला अपेक्षा होती एवढं यश युतीला मिळणार नाही, तर ते महाविकास आघाडीच्या बाजूनं जाईल हे निश्चित आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे BJPने मध्यंतरीच्या काळात ज्या प्रमाणात इतर पक्षाच्या नेत्यांचं आपल्या पक्षामध्ये इन्कमिंग केलं, त्या तुलनेत त्यांना जेवढं यश मिळायला हवं होतं तेवढं यश मिळणार नाही. BJPने अख्खी फौज विरोधी पक्षांच्यातले पदाधिकाऱ्यांची असेल, नेत्यांची असेल आणि प्लस आपल्यातले स्टार नेते, आपल्यातले म्हणजे BJPतले स्टार नेते, हे सर्व त्यांनी प्रचारात उतरवले, मोठी यंत्रणा राबवली. तरीसुद्धा BJPला फार मोठं यश मिळणार नाही. उलट काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार BJPला या निवडणुकीत थोडंफार अपयश पचवावं लागेल महाराष्ट्रामध्ये, असं म्हटलं जात आहे. आणि हा अंदाज फार काही चुकीचा ठरेल असं वाटत नाही. कारण काय, तर हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी 2.5 वर्ष म्हणजे आपल्या राज्य शासनाला 2.5 वर्ष झाली आणि BJPनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं, त्यांचं सरकार उलथवलं. आता कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची कामगिरी समाधानकारक होती, पण त्यानंतर जसजसा कोरोना संपू लागला तसतशी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी पॉझिटिव्हपणा आहे किंवा त्यांच्याबद्दलची जी मानसिकता आहे ती हळूहळू लोकांची बदलू लागली होती. कारण त्यांनी कोरोना काळातही काही चुकीचे निर्णय घेतले होते. उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी रेल्वेबाबतचा घेतलेला निर्णय परराज्यातून महाराष्ट्रात प्रवासी येऊ शकत होता, परंतु महाराष्ट्रातला प्रवासी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकत नव्हता रेल्वेनं. याचं कारण काय आणि त्यामागे कोरोना कसा कमी होईल याची कारणमीमांसा तर न कळण्यापलीकडचीच होती. पण त्यामुळे एक असं वातावरण निर्माण झालं होतं की कुठलाही निर्णय कसाही घेतला जातो आणि हुकुमशाही पद्धतीनं तो राबवला जातो. आणि ते काही अंशी खरंही होतं. परराज्यातला एखादा माणूस आपल्या महाराष्ट्रात येऊ शकतो रेल्वेनं, परंतु महाराष्ट्रातलाच माणूस महाराष्ट्रात रेल्वेनं प्रवास करू शकत नाही. हा नियम करण्यामागे कारण काय, तर हे न उलगडणारं कोडं होतं. असे काही निर्णय चुकीचे घेतले गेले होते. त्याच्यामध्ये खूप घोटाळे झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे या व्यक्तीनं जरी कोरोनाची परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने हँडल केली असली, कोरोनावर विजय मिळवला असला, काही लोकांचा बळी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने नियंत्रित आणली आणि ज्या पद्धतीने ते संयमपणाने सगळी परिस्थिती हाताळत होते, लोकांशी संयमपणाने बोलत होते, ते पाहता त्यांच्या ह्या गोष्टी पॉझिटिव्ह होत्या आणि काही गोष्टी ह्या निगेटिव्ह होत्या. परंतु त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांच्याच आमदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुसफूस होती आणि त्या आमदारांनी त्यांना निवेदन देऊन ती बोलूनही दाखवली होती. हे सगळं जर तसंच चालू ठेवलं असतं बी जे पीनं, तर काही महिन्यानंतर किंवा काही 5 वर्षाची टर्म पूर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरेंना परत सत्तेवर बसताही आलं नसतं. कारण त्यांच्याबाबतची एवढी नाराजी हळूहळू वाढत पुढच्या 2.5 वर्षात म्हणजे आता 2024पर्यंत ती नाराजीचा खूप मोठा डोंगर उद्धव ठाकरेंपुढे उभा राहिला असता. परंतु सत्ता सुंदरीचं स्वप्न समोर दिसतात. बी जे पीने जे काही डावपेच आखले त्यामुळे असं झालं की उद्धव ठाकरेंचं सरकार उलथवण्यात ते यशस्वी झाले. उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार बी जे पीला येऊन मिळाले. राष्ट्रवादीचंही तसंच झालं. नंतर त्यांचं पक्षचिन्ह गेलं. या सगळ्या गोष्टी करताना बी जे पीनं एक मात्र महत्त्वाची गोष्ट बी जे पी विसरून गेलं आणि ती म्हणजे लोकांना जमेत धरणं. या गोष्टीचा असा इफेक्ट झाला की लोकांमध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्यांनी जी काय त्यांच्याकडे उरलेल्या वक्त्यांची फळी होती की त्यांनी ज्या पद्धतीने राबवली त्यामुळे ते सहानुभूतीची लाट हळूहळू वाढत गेली. आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे, आज बऱ्याच ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झाली की उद्धव ठाकरेंकडे काही ठिकाणी उमेदवारसुद्धा तुल्यबळ उमेदवार उभा करायलासुद्धा माणूस नव्हता. तरीसुद्धा त्यांची घोडदौड कमी झालेली नाही. तरी एवढ्या असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा त्यांना चांगलं यश मिळणार आहे. नुसते हे मी हे जे बोलतो आहे ते एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच नाही, तर हे सगळं सरळ समाजामध्ये किंवा मतदारांमध्ये असलेलं वातावरण पाहून मी हे बोलतो आहे. बी जे पीला तो महत्त्वाचा एक सेटबॅक बसलेला आहे. बी जे पीनं असं फोडाफोडीचं राजकारण जर महाराष्ट्रात केलं नसतं तर आज चित्र वेगळं दिसतं असतं. ज्याप्रमाणे ईशान्य किंवा उत्तरेकडच्या राज्यांमध्ये, दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जे बी जे पीला यश मिळणार आहे ते महाराष्ट्रातसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात मिळालं असतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की उद्धव ठाकरेंचं जर सरकार अजून 5 वर्ष कंप्लीट करतं तर मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभारला होता मोठा, तर त्या लढ्याला सामोरे जाण्याची बी जे पीला गरज पडली नसती आणि मराठा समाजाचा जी काही मतं असती ती आता बी जे पीच्या पारड्यात पडली असती. हा एक महत्त्वाचा विषय असता. आता बी जे पीचे सरकार आल्यामुळे असं झालं की सहानुभूतीची लाट विरोधी पक्षांना मिळाली. मराठा आरक्षणाचा जो रोष आहे, मराठा आरक्षण प्रश्नाचा जो रोष आहे तो बी जे पीवर ओढवला गेला आणि त्याचा फक्त लोकसभा हा एकच एंड राहणार नाही आहे, तर याच्या पुढच्या येणाऱ्या विधानसभेतसुद्धा बी जे पीला मोठा सेटबॅक बसू शकतो. उलट मी तर म्हणेन की लोकसभेला फार कमी प्रमाणात सेटबॅक बसेल, पण विधानसभेला बी जे पीला हे खूप महागात पडू शकतं. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांची त्यांनी प्रचारासाठी घेतलेली मदत. महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की कुठल्याही एखाद्या सभेला एखादी गर्दी जमली, एवढी मोठी गर्दी जमली, लाखभर माणसं जमली, कोट्यावधी माणसं जमली, तर त्याचं एक वक्तृत्वशैली ऐकायला येतात. काही लोक सेलिब्रिटी असतात त्यांना पाहायला येतात. म्हणजे तो त्यांचा मतदार असतो असं कधीही कुठल्याही मीडियानं धरू नये किंवा कुठल्याही पक्षानेही धरू नये. त्यामुळे राज ठाकरे हे एक उत्कृष्ट वक्तृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी जमते. हे खरं असलं तरी ती गर्दी मतात परावर्तित होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते बी जे पीच्या नेत्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही मदत घेतली आणि ती एक खूप मोठी चूक झाली. उलट राज ठाकरे स्वतःसुद्धा त्यामुळे बदनाम झाले. या अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे राज्यातील बी जे पी विरुद्धचं वातावरण हळूहळू तयार होऊ लागलं. त्याच्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे ईडीच्या वगैरे पडणार धाडी ज्या आहेत त्याच्याबाबत वातावरण आहे ते तयार करण्यात विरोधी पक्ष काही प्रमाणात का असेना यशस्वी ठरले. आता राहिला प्रश्न ही जर आणि विरोधी पक्षांनी जरी एकत्रितपणे आणखी जोरानं काम केलं असतं तर बी जे पीला आणखी अपयशाचा सामना लोकसभेमध्ये करावा लागला असता. पण विरोधी पक्षातसुद्धा बऱ्यापैकी अजून जे विरोधी पक्ष आता उरलेले आहेत त्यांच्यामध्ये पण बऱ्यापैकी फूट आहे. ते अजूनही सुद्धा मनाने इतकं त्यांच्यामध्ये
स्वच्छपणा नाही एकमेकांबद्दल, त्यामुळे थोडंफार त्यांना अपयश पत्करावं लागेल. पण काहीही नसताना म्हणजे जवळपास राष्ट्रवादी असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल, हे बरेचसे पक्ष BJPनं अक्षरशः रिकामे केले त्यांचे पदाधिकारी नेते आपल्याकडे घेऊन. तरीसुद्धा त्यांनी मिळवलेले यश हे उल्लेखनीय राहणार आहे. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओखाली कॉमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, मी केलेल्या विश्लेषणाची आणि एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा ठरतो हे उद्याच्या म्हणजे मंगळवारच्या मतमोजणी अखेर दिसून येईल. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.